तर हिंगोलीमधून आमचे प्रतिनिधी संतोष विषय सुद्धा आपल्या सोबत आहे। तर संतोष, आपण पाहतोय हिंगोलीमध्ये आज अन्नत्याग आंदोलन मराठा आंदोलनकर्त्यांनी पुकारल्याचं पाहायला मिळत आहे। सध्याची काय परिस्थिती आहे हिंगोलीमधली? नक्कीच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे मनोज जरांगे पाटील गेल्या 5 दिवसापासून उपोषणात बसलेले आहेत, मात्र अद्यापर्यंत सरकारने दखल घेतली नाही। त्याचबरोबर त्यांच्या मागणीकडे राजकीय नेते देखील म्हणजे गेलेले नाही, तर त्याचबरोबर लोकप्रतिनिधी देखील त्याची भेट घेतली नाही। याच निषेधात जे आहे तर मराठा समाज जो आहे तो आक्रमक झाला आहे। त्याच अनुषंगाने हिंगोलीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये आज सकल मराठा बांधवाच्या वतीनं उपोषण केलं जाणार आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातल्या तहसील कार्यालयासमोर देखील मराठा समाज जो आहे तर उपोषण करणार आहे, ठिय्या आंदोलन करणार आहे। एकूण 24 सप्टेंबर देखील आता वसमत त्या ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे, कारण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे आहे तर मनोज जरांगे पाटील गेल्या 2.5 दिवसापासून जे उपोषण करत आहेत, मात्र सरकारने त्यांना अद्यापर्यंत दखल घेतली नाही। त्यामुळे आता मराठा समाजाला आक्रमक झाला आहे। एवढंच नव्हे तर प्रत्येक गावामध्ये मराठा समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन केलं जाणार आहे। सर्व तसे नियोजन देखील केलं आहे, प्रशासनाचं नियोजन देखील दिलेलं आहे। आता खरोखरच या बाबीची दखल काय घेतली जाते आणि ठिकाणी आता आंदोलन केले जाते आणि पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। हो, नक्कीच संतोष, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।